पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा अनेक अर्थानं महत्त्वाचा ठरला। या दौऱ्यात अनेक करार तर झालेच, तर दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्तेसह विविध क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी उभय देशांमध्ये सहमती झाली। तसंच काही घोषणाही करण्यात आल्या। त्याचा हा संक्षिप्त आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऐतिहासिक अमेरिका दौरा यशस्वी आणि फलदायी ठरला आहे। उभय देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अनेक महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या। पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष बायडन यांनी अत्याधुनिक दूरसंचार क्षेत्रासंदर्भात 2 संयुक्त कार्यदलांचा प्रारंभ केला। ही कार्यदलं खुलं RAAN आणि 5G तसंच 6G तंत्रज्ञानामधील संशोधन आणि विकासावर केंद्रित आहेत। आंतरसंस्थेच्या धोरणात्मक व्यापार संवादाच्या प्रारंभाचं यावेळी उभय देशांनी स्वागत केलं। विक्रेते आणि परिचालकांमध्ये सार्वजनिक खासगी भागीदारीच्या नेतृत्वासंदर्भातही यावेळी निर्णय झाला। हे नेतृत्व भारत आणि अमेरिकेच्या 6G आघाडी US 6G आघाडीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। उद्योग, शिक्षण जगत आणि सरकारमधील सहकार्य सुलभ होण्यासाठी यावेळी महत्त्वाची पावलं उचलण्यात आली। क्वांटम समन्वय तंत्र तसंच व्यापक क्वांटम माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान कराराच्या दिशेनं काम करण्यासाठी उभय देशांनी सहमती दर्शवली। कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्वांटम तंत्रज्ञानाचा संयुक्त विकास आणि व्यावसायिकीकरणासाठी अनुदान कार्यक्रमासंदर्भातही उभय देशांमध्ये चर्चा झाली। भारत आणि अमेरिका विज्ञान आणि तंत्रज्ञान अनुदान निधीच्या अंतर्गत $2 दशलक्ष अनुदान कार्यक्रमाचा आरंभही यावेळी करण्यात आला। उच्च कार्यक्षम कम्प्युटिंग विकसित करण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी सहकार्य प्रोत्साहनासाठीही यावेळी सहमती दर्शवण्यात आली। NSF आणि DSTद्वारे निधी पुरवठा केल्या जाणाऱ्या उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये 35 संयुक्त अभिनव संशोधन सहकार्याचंही यावेळी स्वागत करण्यात आलं। उभय देशांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, शिक्षण आणि मनुष्यबळ उपक्रमाला पुढे नेण्यासाठी व्यावसायिक संधींना प्रोत्साहन देण्यावरही यावेळी भर दिला। जेनेरेटिव्ह कृत्रिम बुद्धिमत्तेसह कृत्रिम बुद्धिमत्तेसंदर्भात खात्रीशीर आणि उत्तरदायी संयुक्त आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य विकसित करण्यावरही वचनबद्धता दोन्ही देशांनी दर्शवली। भारत आणि अमेरिका नवीकरणीय ऊर्जा तंत्रज्ञान कृती मंचाच्या स्थापनेचंही यावेळी स्वागत करण्यात आलं। यामुळे हरित हायड्रोजनसह अन्य तंत्रज्ञान सहकार्याला गती मिळणार आहे। अमेरिकेमध्ये एकीकृत आणि सौर पॅनल निर्मिती परिचालन विकसित करण्यासाठी $1.5 अब्ज पर्यंत गुंतवणूक करण्यात येणार आहे। भारताच्या JSW स्टीलची $120 दशलक्ष गुंतवणूक करण्याची योजना आहे। संरक्षण प्रवेग व्यवस्थेच्या स्थापनेचंही उभय देशांनी स्वागत केलं। जागतिक जैव इंधन आघाडी अमेरिकेच्या संस्थापक सदस्येसह येत्या जुलै महिन्यात स्थापन करण्यात येणार आहे, याची उभय देशांनी प्रशंसा केली। अमेरिकी आंतरराष्ट्रीय विकास संस्था 2030 पर्यंत निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जक बनण्यासाठी भारतीय रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाला पाठबळ देईल। अमेरिका आणि भारतानं पेमेंट सुरक्षा व्यवस्था योजना तयार करण्याच्या योजनेची उभय देशांनी घोषणा केली। अमेरिकी ग्रीनफील्ड इलेक्ट्रिक वाहन बॅटरी कारखान्यामध्ये $650 दशलक्ष गुंतवणुकीची यावेळी घोषणा करण्यात आली। नोव्हेंबर 2023 मध्ये सॅन फ्रान्सिस्कोमध्ये होणाऱ्या APEC शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी भारताला निमंत्रित केलं। अमेरिकेच्या ह्यूस्टन विद्यापीठात तमिळ अध्यासन केंद्र आणि शिकागो विद्यापीठात विवेकानंद अध्यासन केंद्राची स्थापना करण्यासही सहमती दर्शवण्यात आली।